पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। एका तरुणाने ह्या महिला पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही। 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने इंद्रायणी नदीपात्र ओसंडून वाहत आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे। अनुष्का सुहास केदार वय 20 राहणार लक्ष्मीनारायण नगर दिघी असं आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे। पोलिसांनी बचाव पथकाकडून त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे। आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी रोजी सायंकाळी साधारण 5:15 वाजेच्या सुमारास अनुष्का ह्या इंद्रायणी नदीवर आल्या होत्या। 2 दिवसांपासून त्या कर्तव्यावर देखील गेलेल्या नव्हत्या। साधारण 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरातून इंद्रायणी येथील पुलावर आल्या। त्या पुलावरून त्यांनी आपल्या मित्राला फोन केला। मी आत्महत्या करत आहे असं सांगून त्यांनी इंद्रायणी नदीपात्रात थेट उडी घेतली। हा सर्व प्रकार एका तरुणाने पाहिला। त्यानंतर त्याने ह्या महिला पोलिसाला इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यात त्याला यश आले नाही। घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू केला आहे। वैयक्तिक कारणामुळे ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे।